नमस्कार. तर आज आहे ना, मी ओल्या नारळापासून मस्त अशी ना दाटसर अशी खीर बनवणार आहे. तर अगदी झटपट अशी आपली ही खीर आहे. जास्त वेळ वाया न घालवता किंवा जास्त साहित्य न वापरता अगदीच इन्स्टंट आपण ही छान मस्त अशी खीर बनवणार आहे. तर नारळी पौर्णिमेला सुद्धा तुम्ही ही झटपट अशी खीर बनवू शकतात. तर पटकन सुरू करूयात आपण छान अशी मस्त ही खीरची रेसिपीला. तर त्याकरिता इथे मी ना एक कढई घेतलेली आहे. थोडं पसरटच आपल्याला इथं ही खीर बनवण्याकरिता भांडं घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित आपली खीर बनवून तयार होते. तर अर्धा लिटर इथे ना मी दूध घेतलेलं आहे. म्हशीचं दूध आहे. म्हणजे छान अशी मस्त आपली ह्या खीरीला आहे ना दाटसरपणा येतो. आता हे दूध आपल्याला छानपैकी मस्त उकळत ठेवायचं आहे. तर दूध उकळतंय तर ते इकडे मी ना मस्त खिरीची अजून तयारी करून घेणार आहे. तर 2 चमचे भरून आहे ना इथे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर पाहू शकतात म्हणजे पोहे खायचा जो चमचा असतो ना, तर त्या चमच्याने मी इथं तांदळाचं पीठ मोजून घेतलेलं आहे. आता इथे मी ना एक वाटीभर म्हणजे पाव वाटी ना ओलं नारळाचं किस करून घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीचे आपले ड्रायफ्रूट असणार आहेत. काजू, बदाम आणि चारोळ्या आणि पिस्ता. तर अशा प्रकारे आपल्याला इथं तर अशा पद्धतीचे आपले हे ड्रायफ्रूट आहेत. तर तुम्हाला जे आवडत असतील तर ते तुम्ही याच्यामध्ये वापर करू शकतात. आता ह्या तांदळाच्या पिठामध्ये ना मी दूध टाकून घेतलेलं आहे. तर 1 कप भरून आहे मी छोटा. तर ते इथं मी दूध टाकलेलं आहे आणि ते छान आपल्याला मिक्स करायचं आहे. म्हणजे आपण जर हे तांदळाचं पीठ डायरेक्ट दुधामध्ये टाकलं ना, तर मग त्याच्या गुठळ्या होतील. पण अशा पद्धतीने मस्त थंड दुधामध्ये जर टाकलं ना, तर मग मस्त छान असं आपली खीर आहे ना, छान एकसारखी येते. कुठेही आपल्या खीरीला गुठळ्या होत नाही. आणि इकडे आपल्या दुधाला सुद्धा छान मस्त अशी उकळी आलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही अगदी थोडंसं ना हे दूध कमीसुद्धा झालेलं आहे. म्हणजे मस्त आपलं हे दूध आटत आलेलं आहे. तर ह्या स्टेजला आहे ना मी जे आपण तांदळाचं दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं जे मिश्रण आहे, तर ते इथे याच्यात टाकून घेते आणि छान आपल्याला पटकन असं मिक्स करायचं आहे. नाहीतर मग काय होतं ते डायरेक्ट कढईच्या बुडाशी जाऊन बसतं. मग त्याच्या आहे ना अशा गुठळ्या तयार होतील. तर पहा थोडंसं घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता इथं आपण जे काही तांदळाचं पीठ घेतलं होतं, तर ते कच्च्या तांदळाचं होतं. त्याच्यामुळं आपल्याला आहे ना छान असं मस्त आहे ना हे इथं आधी शिजवून घ्यायचं आहे. मग आपल्याला दुसरे पदार्थ टाकून घ्यायचं आहे. तर अर्धवट असे शिजत आलं ना, तर लगेच याच्यामध्ये ना जे काही आपण ओल्या नारळाचं किस करून घेतलं होतं, तर ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. म्हणजे छान असं मस्त आपले जे काही खीर आहे ना, तर त्याला ओल्या नारळाची की जी काही चव आहे ना, तर ते ह्या खिरीमध्ये मस्त अशी उतरते आणि आणखीनच आपली जी काही खीर आहे, तर ती छान अशी मस्त चविष्ट बनून तयार होते. तर पहा पहिलेपेक्षा आपली जी काही खीर आहे ते अजून घट्ट झालेली आहे. तर 2-3 मिनटं झालेत म्हणजे मस्त अशी आपली ही खीरसुद्धा आहे ना बनवून तयार झालेले आहे. तर जे काही आपण तांदूळ आणि ओल्या नारळाचा किस वापरलेला आहे ना, तर तो छान असं ह्या खिरीमध्ये मिसळून गेलेला आहे. मस्त अशी घट्ट झालेली आहे. तर आता ह्या स्टेजला आहे ना आपल्याला सगळ्यात शेवटी इथं सगळी काही खीर व्यवस्थित अशी तयार शिजवून झाली ना, मगच आपल्याला साखर टाकायची, त्याआधी टाकायची नाही आहे. तर ज्या वाटीने इथं मी खोबऱ्याचा किस घेतला होता ना, त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी ना साखर घ्यायची आहे. जर गोडाचं प्रमाण तुम्ही जर कमी खात असाल किंवा जास्त तुम्हाला गोड आवडत असेल, त्याप्रमाणे तुम्ही इथं साखरेचं प्रमाण घेऊ शकतात. तर पहा अशा पद्धतीने एखाद मिनिटानंतर आपली साखरसुद्धा मस्त अशी विरघळून जाईल सगळ्या खिरीमध्ये आणि ना ही खीर साखर घातल्याने ना अजून थोडीशी ना पातळ होईल कारण साखरेला आपलं एक पाणी सोडते. आता याच्यामध्ये जे काही आपण कट करून घेतले ड्रायफ्रूट आहे, तर ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान आपल्या सगळ्या खिरीमध्ये व्यवस्थित असे मिक्स करायचे आहेत. आवडीप्रमाणे तुम्हाला जे काही ड्रायफ्रूट आवडत असतील ना, तर ते ॲड करा याच्यामध्ये आणि छान आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे. तर पहा छान अशी मस्त आपली ओल्या नारळाची इथे खीर बनवून तयार झालेली आहे. तर आता याच्यामध्ये ना 1 चमचाभर सगळ्यात शेवटी विलायची पावडर टाकून घ्यायची आहे. तर पहा अशा पद्धतीची ओल्या नारळाची खीर आपली इथं मस्तपैकी इथं तयार झालेली आहे. जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जास्त मेहनतसुद्धा लागत नाही. अगदी झटकीपट छान मस्त 10 ते 15 मिनिटात आपली ही छान चविष्ट अशी खीर बनवून तयार होते. तर मग तुम्ही देखील बनवा मस्त ह्या नारळी पौर्णिमेला छान अशी ओल्या नारळाची खीर.
तर पहा, ह्या स्टेजला मी इथं गॅस बंद करून घेतलेला आहे आणि ना अशाच पद्धतीची आपल्याला ही खीर हवी आहे. थंड झाल्यावर आहे ना अजून ह्या खिरीला आहे ना घट्टपणा येतो, त्याच्यामुळं जास्त घट्ट करून घ्यायची नाही आहे. तर अशाच पद्धतीची आपल्याला ही खीर हवी आहे. तर पाहू शकता तुम्ही, छान मस्त अशी आपली खिरीला रंगसुद्धा मस्त असं सुरेख आलेला आहे. तर मग कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मग भेटूयाच अशाच नवीन छान छान रेसिपीसोबत. आणि माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.